नमस्कार. आज आपण एक अशी साधना शिकणार आहोत ज्याच्यामुळे आपले बऱ्याच प्रकारचे आपल्याला सतवणारे, आपल्याला अस्वस्थ करणारे, डिप्रेशनमध्ये पाठवणारे, भविष्याच्या चिंतेने हैराण करणारे जे काही नकारात्मक किंवा भीतीदायक विचार आहेत त्याच्यापासून आपण सुटका करून घेऊ शकतो. त्याच प्रकारे आपला फोकस, ज्याला जागरूकपणा म्हणतात, किंवा जी साक्षी भावाची एक पहिली अवस्था आहे ती अवस्था आपण प्राप्त करू शकतो. त्यासाठी एक साधी, सहज, सोपी पण तेवढीच प्रभावशाली साधना आपण शिकून घेणार आहोत. तर काय आहे ती साधना, चला समजून घेऊया. सगळ्यात आधी या साधनेचे काही नियम आहेत. ते नियम असे आहेत की ही साधना रिकाम्या पोटी करायची आहे. जर तुम्ही पाणी जरी प्यालेलं असाल तर पाणी प्यायल्याच्या नंतर अर्ध्या तासाने ही साधना करायची आहे. आणि जर तुम्ही काय खाल्लं असेल तर ते खाल्ल्यानंतर कमीत कमी 5 तासाचा गॅप असायला हवा. 5 तासानंतरच खाल्ल्यानंतर ही साधना करता येते. तर काय आहे ती साधना, आपण चला बघूया, समजून घेऊया. करायचं काय आहे की सकाळी 5 ते 6च्या दरम्यान उठायचं आहे. आणि जरी आंघोळ केली नाही तरी चालेल. चेहऱ्यावरती पाणी मारून तुम्ही बसू शकता, किंवा जर आंघोळ करायला जर शक्य असेल तर आंघोळ सुद्धा करून ही साधना करू शकता. त्यामध्ये करायचं काय आहे की फ्रेश व्हायचं आहे. एका आसनावरती आपण बसायचं आहे. आसनावरती म्हणजे काहीतरी चटई घ्या, किंवा एखादं विशिष्ट तुमचं जर काही आसन वगैरे असेल, जे तुम्ही काही जप करण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी वापरत असाल, काही स्पिरिच्युअल गोष्टी करण्यासाठी वापरत असाल, तर ते आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती 5 मिनिटं बसायचं आहे. आणि ह्या 5 मिनिटांमध्ये आपल्या जे कोणी आवडीचे देव असतील तुमचे, किंवा तुमचे कोणी गुरु असतील, तर त्यांना व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि आपला आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याच्याकडे लक्ष देत राहायचं आहे. अशी 5 मिनिटं ही साधना करायची आहे. आपल्या आवडीच्या देवाला, किंवा तुमचं जे कोणी श्रद्धास्थान आहे, तुमचे गुरु असतील ते, आता जिथे तुम्ही गुरु निवडताय तर ते गुरु सत्पुरुष असले पाहिजे. त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे तरच तुम्ही त्यांची निवड करा. अदरवाईज तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या देवाला व्हिज्युअलाइज करू शकता. त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि 5 मिनिटं आपल्या श्वासांकडे लक्ष देत राहायचं आहे. कुठलाही जप करायचा नाहीये. फक्त समोर आपल्या आवडत्या देवाचे, आपल्या श्रद्धास्थानाला पाहायचं आहे आणि लक्ष आपल्या श्वासांकडे देत राहायचं आहे. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, बस एवढं करायचं आहे. सकाळी 5 ते 6च्या दरम्यान कुठल्याही वेळेला 5 मिनिटं ही साधना करायची आहे. संध्याकाळी 7 ते 8 वाजे, म्हणजे 7 ते 8 संध्याकाळी, याच्यामध्ये 1 तासात कधीही 5 मिनिटं ही साधना करायची आहे. अशी दिवसातनं 2 वेळा ही साधना करायची आहे. ह्याच्यामुळे काय होईल की तुम्ही जसं 30 दिवस ही साधना कराल, सगळ्यात पहिला त्याचा रिझल्ट हा होईल की तुम्ही तुमच्या विचारांबद्दल जागृत व्हाल. आपल्याला असा अनुभव येतो की आपले विचार हे ऑटो मोडवर असतात. म्हणजे आपल्याला ठरवून विचार करता येत नाही, ते ऑटो मोडवर चालूच असतात. जसं आपण रोजच्या व्यवहारात आपण आपलं काम करत असताना, पूजा देखील करत असताना, जेवत असताना, टीव्ही बघत असताना जे काही विचार येतात आहेत ते विचार ऑटो मोडवर आहेत. त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही आहे. तुम्हाला 30 दिवसात पहिली ही अनुभूती येईल की तुम्हाला तुमच्या विचारांवरती कंट्रोल यायला लागेल.
त्याच्यानंतर जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढत जाईल, म्हणजे 5 मिनिटं सुरुवातीला तुम्हाला या श्वासांकडे लक्ष देणं शक्य होणार नाही, तरी 5 मिनिटं ही प्रॅक्टिस, हे सातत्याने हा सराव करायचा आहे. त्याच्यामुळे तुमची असती प्रॅक्टिस वाढेल. जसं 5 मिनिटं तुम्हाला ते ध्यान सहज जमेल, तसं तुम्ही त्याच्यात आणखीन टायमिंग वाढवत जायचं आहे. 2-2 मिनिटं वाढवत जायचे आहे. असं तुम्ही मग 20 मिनिटावरती यायचं आहे. सकाळी 20 मिनिटं आणि संध्याकाळी 20 मिनिटं. ज्या वेळेला तुम्ही ही प्रॅक्टिस करायला लागाल, त्यावेळेला तुमच्या विचारांमुळे तुम्हाला जो काही डिप्रेशनचा प्रॉब्लेम येतो किंवा जे काही निगेटिव्ह थॉट्स येतात आहे, एक आंतरिक भीती, काल्पनिक भीती जी आपण म्हणतो, ती भीती तुमच्या आतमधून निघून जायला लागते. तुमचा फोकस हा अतिशय जबरदस्त वाढतो. म्हणजे ज्या प्रकारे एखादी त्राटक साधना केल्यामुळे त्याचे विलक्षण अनुभव येतात, त्याच प्रकारे ही साधना केल्यामुळे देखील त्याच प्रकारचा आपला कॉन्सन्ट्रेशन पॉवर जी आहे, आपली आकलन शक्ती ज्याला म्हणतो, ग्रास्पिंग पॉवर जी म्हणतो, ती वाढायला लागते. ज्या विद्यार्थ्यांना फोकसचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना अभ्यासात लक्ष लागत नाही, कुठल्याही आवडीच्या तुमच्या गोष्टीमध्ये किंवा तुमच्या कामामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये तुमचा फोकस हा एका जागी स्थिर राहत नाही, ही साधना करायला लागल्यावरती तुम्हाला त्याच्यामध्ये एक चांगला बदल अनुभवायला भेटेल. तुम्हाला तुमचा जो फोकस आहे, तुमची जी ध्यानशक्ती आहे, तुमचा जो साक्षी भाव आहे, तो वाढत चाललेला आहे, हे तुम्हाला अनुभवायला येईल. त्यामुळे तुमच्या कामामध्ये एक प्रकारची सहजता येईल. त्यामुळे जो तुमच्या आयुष्यातला एखाद्या गोष्टीमध्ये विनाकारण फुकट वेळ जातोय, तो फुकट जाणारा वेळ वाचेल आणि तुम्हाला तुमच्या वेळेचा, तुमच्या कामाचा जास्तीत जास्त चांगला फायदा होईल. तुम्ही त्याचा चांगलाच बेनिफिट आपल्या आयुष्यात करू शकता. याचा आणखीन एक लाभ काय होतो, की जे नकारात्मक विचार किंवा नकारात्मक गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मध्ये अनुभवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारची धारणा झालेली आहे की पुढे देखील असं होण्याची शक्यता आहे. म्हणजे हे पॉसिबल नसतं, परंतु आपल्यामध्ये एक प्रकारचा त्या नकारात्मक अनुभवांमुळे, त्या परिस्थितीमुळे एक असा विश्वास बसलेला असतो. मग तो विश्वास एखाद्या व्यक्तीबद्दल असो, एखाद्या परिस्थितीबद्दल असो, किंवा आपण एखाद्या व्यवहारात फसलेले असो आणि परत आपण त्याच्यात प्रयत्न करण्यामध्ये 10 वेळा 20 वेळा विचार करतो. का? कारण आतमध्ये ही धारणा आहे की परत आपण त्याच्यामध्ये फेलियर अनुभवण्याची शक्यता आहे, त्या गोष्टीमध्ये आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. ही जी शक्यतेची एक काल्पनिक भीती, एक आपल्या नकळत बसलेला जो थॉट्स आहे, जो त्याच प्रकारचं व्हायब्रेशन्स क्रिएट करतोय आणि त्या कामांमध्ये अडथळा आणतोय, आपल्याला काही गोष्ट अचीव करण्यापासून, आपल्याला ऍक्शन घेण्यापासून थांबवतोय. तर हे असे सर्व प्रकारचे ब्लॉकेजेस या साधनेमुळे दूर व्हायला लागतात. कारण तुमचा फोकस वाढल्यामुळे, तुम्ही विचार ओळखायला लागल्यामुळे, तुमचा फोकस जो आहे ना, तो नकारात्मक विचारांपासून हटला जातो. त्याच्यासाठी अनेक प्रकारचे रिच्युअल्स देखील आहेत. मी स्वतः देखील त्याच्यावरती अनेक प्रकारच्या गोष्टी शिकवतो. परंतु तुम्ही ह्या साधनेची जरी तुम्ही प्रॅक्टिस करायला लागला, तर तुम्ही तुमच्या विचारानं बघायला लागाल. कारण आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम हा आहे की आपण आपल्या विचारानं बघत नाही. जसं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे की विचार जो पाहे तो पुरुष, विचार न पाहे तो पशु. म्हणजे आपण एखाद्या पशुप्रमाणे विचारांना आपल्यावरती हावी व्हायला देतोय. आपण त्या विचारांवरती हावी होत नाही. आपल्याला होताच येत नाही, कारण जेनेटिकली, अनुवंशिकपणे किंवा परिस्थितीने म्हणा, वातावरणात वाढलेलो आहे म्हणा, त्याच्यानुसार अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारच्या धारणा आणि
अनेक प्रकारच्या विचारांनी आपल्याला बांधून ठेवलेलं असतं, परंतु ही साधना केल्यामुळे आपण त्याच्यातनं मुक्त व्हायला लागतो. त्यामुळे होतं काय की जे काही नकारात्मक विचार आहेत ते करणं आपण बंद केलं की आपला फोकस हा आपल्या अपेक्षित गोष्टींसाठी जी कर्म करायची आहे त्याच्यावर ऍक्शन घ्यायची आहे, त्याच्यासाठी काही गोष्टी शिकायच्या आहेत, स्वतःला घडवायचं आहे, त्याच्यावर व्हायला लागतो. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार समान फ्रिक्वेन्सी एकमेकांना अट्रॅक्ट करायला लागते. मग तुम्हाला अपेक्षित गोष्टींची फ्रिक्वेन्सी वाढायला तुमच्या शरीरातनं, तुमच्या ओरामधनं तसं प्रोग्रॅमिंग व्हायला लागतं आणि तुमच्या आयुष्यातल्या अपेक्षित गोष्टींचे मार्ग, तशा संध्या, तशा मदत करणारे, तुम्हाला गाईड करणारी माणसं ही तुम्हाला भेटायला लागतात. हा माझ्या आयुष्यातला अनुभव आहे पर्सनली, जो मी तुमच्याशी शेअर करतो आहे. आणि मी सुरुवातीला ह्या साधनेचा माझ्या आयुष्यात प्रचंड वापर केला. सुरुवातीला फक्त 5 मिनिटाचीच प्रॅक्टिस करायची आहे. 5 मिनिटाच्या वरती प्रत्येकाला पॉसिबल होणार नाही. जे लोक ध्यानाची प्रॅक्टिस करतात आहे त्यांना ही गोष्ट शक्य आहे, परंतु ज्या कोणाला कुठल्याच स्पिरिच्युअल गोष्टीची सवय नाही आहे त्यांनी सुरुवातीला 5 मिनिटं ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्याच्यामध्ये जसं जसं आपलं प्रॅक्टिस मध्ये आपल्याला एक्सपिरियन्स आपला दांडगा होत जातो, मग त्याच्यामध्ये 2-2 मिनिटं वाढवत रोज 20 मिनिटाला ही प्रॅक्टिस न्यायची आहे आणि तो आपल्या आयुष्यातला सकारात्मक बदल अनुभवायचा आहे. करून बघा आणि प्रत्यक्ष तो स्पिरिच्युअल अनुभव घ्या. बघा तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह व्हायला लागतील. तर ही गोष्ट आज आपण समजून घेतलेली आहे. अशाच काही विलक्षण आणि तुमच्या आयुष्याला एक चांगलं वळण देणाऱ्या, तुम्हाला घडवणाऱ्या अनेक प्रकारच्या गोष्टी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आज्ञा मागतो. थँक्यू. धन्यवाद.